हॅलो फ्रेंड्स, नमस्कार, गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर. कशा सगळे मजेत ना? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे. तर मस्त राहा, सुस्त राहा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा. आणि फ्रेंड्स, आयुष्य हे एकदाच आहे, म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा. तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर उठली मी, आंघोळ वगैरे केली, तयारी केली आणि आता चहा पाणी झालेलं आहे. मिस्टरच्या सारखा बाहेरच दौड आहे, आल्यापासूनच बाहेर 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 धावपळ आहे त्यांच्या मागं कार्यक्रमाची. हां, ते पावडर नीट पुसकी आहे ना? हा आहे ते पावडर सगळ्या तोंडाला जिकडून तिकडून लागली आहे. तर चला आता आम्ही जेवतोय. गावाकडे सकाळी सकाळी लवकर जेवत असतात. तर चला मग करा कंटिन्यू तुम्ही. पाहुणे आले. तर फ्रेंड्स, या जेवण करायला. गावाकडे सकाळी सकाळी जेवण असते, संध्याकाळी लोक लवकर झोपतात. गावाकडचं शेड्यूल वेगळा असतो, सिटीतला शेड्यूल वेगळा असतो. तर सकाळी सकाळी 9 वाजता जिकडं आमचं जेवण चाललं होता, कारण आज आहे बकऱ्याचा कार्यक्रम, त्यामुळे मग लसूण वगैरे सोलायचा होता. मग मी पटकन जेवण वगैरे करून घेतलं आणि तिथं ज्या बसल्या दिसले त्या माझ्या मावस सासू आहे, म्हणजे सासूबाईच्या बहीण आहेत. सकाळी सकाळी आम्ही जेवण केलं पटकन आणि लसूण सोलायला बसलो. मग एवढं गरम होत होतं बापरे, म्हणजे गावाकडे पण तेवढं गरम होतं. मग मी शेजारी आमच्या जाऊबाईकडे आली. जेवले का? काय खाल्लं? मटन खाल्लं की मला सोडून बनवायचे अजून. मग खाल्लं कसं काय म्हणता? खाल्लं कसं काय म्हणता? काय सांगू, मेकअप लागाय ना करू लागाय. मला करता आलं असतं तर मग शिकून घ्यायचं. नवीन नवीन वाटतं मला, काय बोलावं काय नाही काहीच कळत नाही. जेवण झालं वाटतं. मग मी ना जेवणाच्या ढकल बोला काय बोलत बोला ना काहीतरी. गावाला आले कसं वाटतंय? गावाला सारखं इकडं तिकडंच फिरायला लागले. छान वाटते. इकडं तिकडंच फिरायला लागले. आल्यापासूनच घरीच नाहीत. इकडं जा तिकडं जा तिकडं जा चालूच आहे. ह्याच वेळी आलो नाही मी तिकडं पाड्याला. कधी जायचंय? तिकडं कधी जायचंय? अजिंक्य तारामध्ये उद्या 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 आज नाही होत जायचं. चार्जिंग झालं नाही, मला फोन लावायचे होते. अजून राहिलेच का पाहुणे बोलवायचे? फोन कर का रे? एकदाच खायचं. ती कापली किती कोण खायचं खायचं. आम्ही इकडं आलोय, थोडं थंड वाटते. लय गरम होते बाबा इकडं बी लय गरम होते सगळीकडं. यावर्षी हो, यावर्षी उन्हाळा जास्त आहे, लय तापणार आहे. आता मार्चमध्ये जेवढं तापतंय म्हणल्यावर. आणि त्या मगरपट्ट्यामध्ये कुठलं पाणी सोडलं एवढं? मगरपट्ट्यात नुसतं पाणीच पाणी रस्त्यावर गुडघ्यावर. बघा की काय ना काही चालूच आहे बाबा. हे युद्ध कधी बंद होते काय माहिती. युद्धाबद्दल बोला जरसं 2 शब्द. बोलायला आता काय मी काय ते 2 शब्द बोला. तुमचं मत आमच्यासाठी लय इम्पॉर्टंट आहे. युद्धाबद्दल तुमचं काय मत आहे सांगा. हा, तुमचा इंटरव्ह्यू घेतो आम्ही. हाँ, तो सर बताइए ये जो युद्ध चल रहा है उसके बद्दल आपका क्या बोलना है? का होताई बरोबर विचारते का नाही? जगापर्यंत माहिती पोहोचवण्याचं यांचं काम आहे ना. समजदार आहे, त्यांना सगळं बोलता येतं व्यवस्थित. ते सारखं त्या मोबाईलमध्ये युद्ध पाहत राहतात, मग बोलता आलं पाहिजे का नाही? तो बताइए सर, तुम्ही साईडला व्हा, तुमचं काही काम नाही. हाँ तो सर बताइए जो युद्ध चल रहा है उसके बद्दल आपका क्या बोलना है? गाव भागना पड रहा है, शेर छोड़ के गाव भागना पड रहा है. इकडे तुम्ही चूल पेटवायला आले का गॅस संपली म्हणून? आम्ही गावाला चूल पेटवायला आलोय मित्रांनो. अशी परिस्थिती आली आहे आमच्यावर की आमची गॅस संपली पुण्यात, तर आम्हाला गावाला चूल पेटवायला यावं लागलं. शेवटी गाव ते गावच. शेवटी गाव ते गाव. गावी काही उपाशी मरत नाही. एकदा पुण्यात उपाशी मरू पण गावाकडे उपाशी मरायची वेळ येत नाही.
चूल जिंदाबाद गॅस नाही भेटल्यावर. तुमचं मत मांडा. हां, तुमचं मत काय म्हणताय? बरोबर बोलते का मी? बरोबर सांगा ना. हां, आलो. जा. खाणार आहे मम्मा खरंच. खाऊन घ्या, झोपून राहा. आवडत बी नाही मला. तर गावाकडं एवढं नाही बरं आहे का, गॅस नसली तर टेन्शन नाही, चूल पेटवता येते. तिकडं सिटीमध्ये फ्लॅटमध्ये कुठं चूल पेटवायची बाबा. चला आता आमचं संध्याकाळी आहे कार्यक्रम, आत्ता नाही. मी खाणार नाही. हा नको खा. तर फ्रेंड्स, आमच्या घरात खूपच गरम होत होता, त्यामुळे मग थोड्या वेळ शेजारी जाऊबाईकडे जाऊन बसली. आणि हे जे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहेत हे यांचे चुलत भाऊ आहेत दोन्ही. तर ते भाजी करत होते इकडे आणि त्यानंतर एका साईडला भाकरी पण चालू होत्या. आता तुम्हाला ओळख करून देते. ह्या ज्या उभ्या दिसते हे आमच्या छोट्या भाचीबाई आहे, त्यानंतर हे मावस सासू आहेत, त्यानंतर ननंदबाई आहेत आणि साईडला एक मोठ्या भाचीबाई आहेत. आले का? स्वागत करू का? स्वागत करू. त्याला घे. हाराने का फुलाने? दे दे. उलटच होईल मग. तर मित्रांनो, हे देवाचा कार्यक्रम आहे विरोबाचं. तर तिकडं चाललो होतो आम्ही. आता नैवेद्य द्यायला जायचं होतं, मग आम्ही दोघंच चाललो होतो. तर अशा पद्धतीने गावाला खूप एन्जॉय केला आम्ही मस्त. आणि त्यानंतर खूप जण विचारत आहेत की लग्नाचा व्हिडिओ कधी येईल. तर गावाचे व्हिडिओ झाले की 1-2-3 दिवसच राहिलो आम्ही गावाला, पण खूप एन्जॉय केला. खूप सारे व्हिडिओ पण काढलेले आहेत, त्यामुळे म्हणलं सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणायचे. आता ब्लॉग शूट करून ठेवले म्हणल्यावर ते पोस्ट नको करायला का, ते एवढे 2-3 दिवसाचे तुम्ही गावाकडचे ब्लॉग बघा मस्त मस्त. त्यानंतर मी लग्नाचा व्हिडिओ टाकणारच आहे. तर फायनली आम्ही पोहोचलो. इथं बघू शकता श्री बिरोबा देवस्थान. तर कुठलं करगणी गावचं आहे हे. खूप जण विचारत होते प्रॉपर गावाचं नाव आमच्या, पण मी जास्त नाही सांगू शकत, त्यामुळे शॉर्टकटमध्ये सांगितलं आहे तुम्हाला. सांगली जिल्ह्यामध्ये येते. त्यानंतर इकडं मस्त यात्रा भरली होती. त्या यात्रातले कानातले मला आवडले होते, पण म्हणलं काय करायचं, आपल्याकडे आहेत की सोन्याचे आणि बरेच कानातले आहेत. तुम्हाला तर माहिती माझ्याकडे भरपूर कानातले आहेत, त्यामुळे काही घेतले नाही. आणि इथं एवढी गर्दी असते बापरे, पाहून असं वाटलं खूपच मोठं देवस्थान आहे वाटतं. एवढी गर्दी मी विरोबाच्या मंदिरात कुठेच नाही बघितली. खूपच गर्दी होती. आणि त्यानंतर आम्ही तिथं पोहोचल्यानंतर आम्हाला माहिती झालं की म्हणजे आज नैवेद्य नाही देऊ शकत, उद्या या. तर ते पॉसिबल नव्हतं, कारण कार्यक्रम तर आम्ही आजच ठेवलेला होता. मग उद्या कसं यायचं, तर मग नैवेद्य वगैरे काही दिला नाही. मग आम्ही फक्त दर्शन वगैरे केले बाहेरून आणि त्यानंतर मग आम्ही घरी निघालो. तर खूप जण जरा जास्त कमेंटमध्ये हे करत आहेत. मला असं वाटतं की तुम्ही तुमच्या घरात बघा ना, दुसऱ्याच्या घरामध्ये कशाला डोकता तेच कळत नाही बाबा. मयंकबद्दल खूप कमेंट आल्या होत्या. त्यानंतर आम्ही बाहेर निघालो. जेव्हा आम्हाला रिटर्न जायचं होतं तर नवऱ्याने इकडे गजरा घेतला माझ्यासाठी. तर बघा असं असतं, बायको छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंदी राहते. फक्त नवऱ्याला बायकोला खुश ठेवता आलं पाहिजे. तर गजरा घेतला, मला एवढं छान वाटलं, खूप हॅप्पी फील झालं. त्यानंतर माझं एकच म्हणणं आहे बघा, मी माझ्या मुलाला व्यवस्थित सांभाळत आहे, जास्त लुडबुड करू नका. जे लोक वाईट कमेंट करतात त्यांच्यासाठी माझं हे सांगणं आहे की तुम्ही तुमचे मुलं सांभाळा, तुम्ही तुमच्या मुलांकडे लक्ष द्या, तुमच्या घरामध्ये लक्ष द्या. उगाच कशाला याच्या त्याच्या आयुष्यामध्ये धवडाढवड करता काय माहिती. तर आम्ही रिटर्न चाललो होतो तेव्हा मग मला इथं एका ठिकाणी क्लचर बघायचा होता. तर त्यांना हे क्लचर आवडला. तर असा क्लचर मला ऑलरेडी एक पूजाताईने दिलेला आहे, तो तुम्हाला मी दाखवेलच माझ्या एखाद्या व्हिडिओमध्ये. त्यानंतर तरी पण मी त्यांच्या आनंदासाठी घेतला तो एक क्लचर. तर त्यानंतर अजून एक फूल आवडला त्यांना आणि हा फूलसुद्धा मी घेतला. ते एकदम ओरिजिनलसारखा वाटतो. तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जे लोक मयंकबद्दल कमेंट करतात ना, त्यांना सांगते तुम्हीसुद्धा तुमची मुलं इतक्या चांगल्या प्रकारे सांभाळत नसणार जितक्या चांगल्या प्रकारे मी सांभाळते. त्यामुळे माझ्या मुलाकडे लक्ष न देता तुम्ही तुमच्या मुलांकडे लक्ष द्या. खूपच मयंकबद्दल वाईट कमेंट मी बघितल्या. आदिती ताईकडे सोडलं तू मयंकला, तू काय आई आहे का, त्यांना माहितीच नाही, फक्त त्यांना माहिती आहे, तुझ्या नवऱ्याला माहिती आहे, सासरच्या लोकांना माहीत नाही की तुला मुलगा आहे, असं झालं आहे तसं झालं आहे. अरे बाबा, अख्ख्या जगापुढे आहे मी, कसे बावडटसारखे कमेंट करता. अख्ख्या जगापुढं माझे व्हिडिओ दिसतात, तरी पण तुम्ही असले कमेंट करता. तुम्हाला शोभतंय का, माझं काय लपून आहे का. जे आहे ते सगळी हिस्ट्री त्यांच्यासमोर आहे आणि त्यांनी आहे त्या परिस्थितीमध्ये ॲक्सेप्ट केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये कुठलीही लपवाछपी आम्ही केलेली नाही, कारण अख्ख्या जगाला सगळे मॅटर माहिती आहे. ठीक आहे, त्यामुळे तुम्ही जास्त लुडबुड करण्यापेक्षा तुम्ही तुमच्या घरामध्ये लक्ष द्या. फालतूचे कमेंट करण्यामध्ये काही अर्थ नाही आहे. तर कसं आहे गावाकडचं वातावरण मला नक्कीच सांगा. खूप छान वाटत होतं इकडे गावाकडे येऊन, पण आम्ही काही जास्त दिवस थांबणार नव्हतो, कारण मग त्यांच्या कामावर पण सुट्टी पडते. आणि खूप जण म्हणत होते सासू सासऱ्यांना दाखव, तर तुम्हाला जसं की मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, फक्त सासूबाई आहे, सासरे नाही आहेत. एक का दीड वर्षापूर्वी सासरे वारलेत.
असं त्यांनी मला सांगितलं. तर ठीक आहे, जेवढे माझ्याकडून होईल तेवढे सगळे फॅमिली मेंबर मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. मला 2 नणंदबाई आहेत आणि हे एकुलते एक आहे. यांना भाऊ नाही, जेवढे आहेत सगळे चुलत भाऊ आहेत. आम्ही रस्त्याने चाललो होतो, मग आम्हाला इकडे चिकूची बाग दिसली, तर सगळं शूट घेतलेलं आहे. गावाकडचं वातावरण किती छान असतो ना बघा. तर मी म्हणते व्हिडिओ छान एन्जॉय करा. उगाच काही कमेंट करून स्वतःला त्रास करून घेण्यात अर्थ नाही, कारण तुमचे कमेंट जर मला नाही आवडले तर मी डायरेक्ट ब्लॉक करत असते. मग तुम्हाला जर चांगले व्हिडिओ बघायला भेटत आहेत तर कशाला उचापात्या करता हेच कळत नाही मला. हे माझ्या छोट्या नणंदबाई आहेत, पिवळ्या साडीवाल्या, आणि काळ्या साडीवाल्या ज्या आहेत त्या मोठ्या नणंदबाई आहेत. आम्ही आलो तेव्हा हे इकडे भाकऱ्या वगैरे करत होते. त्यानंतर तिकडे मागे जे बसले आहेत त्या माझ्या मावस सासू आहेत, पुढे जे बसले आहेत त्या सासूबाई आहेत. अजून कोणाकोणाची ओळख करून देऊ सांगा. जेवढे फॅमिली मेंबर आहेत तेवढेच दाखवणार ना. तिकडे माझे जाऊबाई बसलेले आहेत. तर अशा पद्धतीने ते भाकरी वगैरे करत होते. मग मी आली त्यांच्याजवळ. हे फुल ओरिजिनल दिसतो ना. यात्रा अशी तिथं 7 दिवस असते म्हणलं. यात्राच घेतलंय. आवडला, एकदम ओरिजिनल दिसतं. केसांमध्ये लावलं मया इकडे ते पिशवीमध्ये कॅरी बॅग येते आण. इकडं ये. मेहंदी लावायला फुरसत नाही भेटली. केस पिकले सगळे. मला भाकरी येतच नाही, नाहीतर करू लागली. मला थापता येत नाही, शेकता येत नाही. हा, एक लास्ट कर. शेकता येत नाही, थापता येत नाही. कसं करायचं? काय मम्मी? शिकून घ्यावं लागतं. ज्वारीची येते. काय मम्मी? ती पांढरीवाली जमत नाही का? काय मम्मी? ती पिशवी आहे ना पुढं, त्या पिशवीतली कॅरी बॅग आण. कोणती ब्लू? छोटी कॅरी बॅग आहे त्याच्यात. कोणती कलरची पिशवी आहे? तिकडे ठेवली पुढच्या घराचा. ब्लू. हा, आम्ही आणली ती पिशवी. तू जा ना. कोंबड्या. कुठलं? ही येतं करायला ह्याची भाकरी. मी केलती एकदा, सगळी करपली होती. हा, त्याच्यात पिशवी आहे बघ. ती नको आणि पूर्ण कॅरी बॅग आहे त्याच्यात. ते नको. दुसरं काय मग? तर फ्रेंड्स, तुमच्या दाजींनी काय घेऊन दिलंय मला बघा. त्यांच्या पसंतीचं, हे त्यांच्या पसंतीचे कंगण आहेत. त्यांच्या पसंतीचे बटरफ्लाय. त्यांच्या पसंतीचं कंगण घेतले. हे डेली यूज करत जा म्हणे. त्यानंतर थांब, टी लाईन नाहीये फक्त हे त्याच्यात. कंगन त्यांच्या पसंतीचे. त्यानंतर हे असं पिन ऑलरेडी आहे माझ्याकडे. एक पूजाताईने दिला होता मला, पण यात्रेमध्ये हे आवडलं त्यांना, मग हे पण घेऊन दिला. मम्मी अर्धा तासाने मोबाईल द्या. आणि त्यानंतर साडी पिन. अजून ही क्लचर. कसा आहे क्लचर सांगा पटकन कमेंट करून. यात्रेतली मज्जाच वेगळी बाबा, काय घ्यायचं म्हणलं की. आणि मी बारीकच टिकली लावते ना, त्यामुळे ही बारीक टिकली चॉकलेटी कलरची. त्यानंतर हे आयलाइनर. त्यानंतर हे मस्कारा. एवढं काही नाटापाटा मी करत नाही, पण तरी पण घेऊन दिला. इट्स ओके. कसं आहे. आणि हा महत्त्वाचं राहिलंच की हा फूल कसं आहे सांगा पटकन कमेंट करून. चला आता जेवणाच्या तयाऱ्या करायच्या. झोपले का तुम्ही? रात्र झाली आमच्याकडं, तुमच्याकडं सकाळ आहे का? हां, यात्रा नव्हती रे. आम्ही तिकडं गेलतो देवाला. मयांका इकडंच ठेवलं होतं. यातलं होती का? यातला होती तिकडं. तिकडं यातला होती म्हणून फुलं घेतली आम्ही यातलामध्ये. मला मम्मी यातलं म्हणजे काय असतं ग? ओरिजिनल वाटते एकदम ओरिजिनल. यातलं म्हणजे काय असतं? यात्रेमध्ये ते यात्रामध्ये खेळणी असते. ते तसलं ते तर मित्रांनो, जोकर जेवण वगैरे सारखं झाले. बघ मम्मा, पुण्याचं जोकर सारखं तसलं. जेवण वगैरे झाले. झोका नाही रे, जोकर जेवण सारखं वगैरे. स्वामी ग हो रे बाबा. पुण्याचं. जेवण वगैरे झाले, सगळे झोपले, झोपत आहेत. आता मी बी झोपावं म्हणलं.
यांचं जेवण अजून झालं नाही. एकदा भेटून येऊ आपण, मग गुड नाईट बाय बाय करू. बघते आता, बोलते. झाडू मारता का तुम्ही? ओ हे पाहिजे इकडं अजून चूल पेटती. चूल पेटती म्हणजे मागं रात्र झाली. ओ जेवण झालेत, पण यांचं जेवण राहिले. ती भाजी गरम व्हायला ठेवली. बस की या इकडं, गुड नाईट करा आम्हाला पटकन. आमच्या युट्यूब चॅनल. ओ मला नको. इकडं गुड नाईट. सगळेजण झोपून द्या आता, टाइम झालेला आहे. आपण काळे काळे दिसायला लागलो इथं. या तुम्ही एवढे गोरे असून काळे कसं काय दिसतं? हां आता दिसतंय मला. बोला आता. सगळ्यांनी झोपून द्या. जेवण झाले नसेल तर जेवण करून घ्या आणि झोपून द्या. गुड बाय, गुड नाईट. झालं का? झालं. गुड नाईट, बाय बाय. मस्त राहा, स्वस्त राहा, झोपून राहा. भेटू उद्या सकाळी फिरायला गेल्यावर. अजिंक्य ताऱ्यामध्ये जायचंय सकाळी. यस. बाय. बाय.